नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस.एम.ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर गोल्डने आता $3000 क्रॉस केला आहे पर आउंस। येथे आउंसमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं, हे फर्स्ट टाइमच झाले आहे अँड गोल्ड पुन्हा कन्सिस्टंटली अप ट्रेंडमध्ये चालत आहे या ट्रेड्स वॉर्समुळे आणि ग्लोबल ज्या गोष्टी वगैरे चालत आहेत त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये एक अनसर्टनिटी तयार झाली आहे, म्हणून ते सेफ असेटकडे म्हणजे गोल्डकडे वेरियस पोर्टफोलिओ मॅनेजर्स जात आहेत, ते गोल्डमध्ये इन्व्हेस्टिंग करत आहेत। अर्थात याला चांगली डिमांड येत आहे व सातत्यपूर्ण मागणी वाढत आहे। जगभरातील सेंट्रल बँकांकडून मागील 2 ते 2.5 वर्षापासून एक चांगली बाईंग सेंट्रल बँकांकडून गोल्डमध्ये येत आहे। फक्त त्यांना आता डायव्हर्सिटी हवी आहे असं वाटत आहे। आता US ट्रेजरी यील्ड वाढत आहे, त्यासोबत डॉलर स्ट्रॉंग होत होता। मला वाटतं की गोल्ड असा असेट क्लास आहे की तो जगातील प्रत्येक ठिकाणी चालतो व वापरला जातो। आता सोन्याचे देखील वगैरे भाव वाढण्यामागे हे एक कारण आहे आणि सातत्याने त्यातून डिमांड येत आहे। जर यापेक्षा जास्त मागणी गोल्डची त्या ठिकाणी वगैरे येत असेल तर त्यामुळे गोल्डच्या प्राइजेस पुन्हा तेथे वाढू शकतात व असे मानले जाते की 2024 मध्ये 1000 मेट्रिक टन्स ऑफ गोल्ड फक्त सेंट्रल बँकांनी वगैरे बाईंग केली आहे अँड हा थर्ड कन्झिक्युटिव्ह इयर्स राहिला आहे, जेथे की 100 टन्सपेक्षा जास्त सेंट्रल बँकेने गोल्ड खरेदी केली वगैरे आहे व असे म्हणण्यासारखे आहे की 2022 मध्ये स्पेशली रशिया युक्रेन वॉर नंतर तेथे ग्लोबल सेंट्रल बँकांकडून या सोन्यांची सातत्याने खरेदी होत आहे आणि त्यानंतर तेथे टॅरिफ वगैरे आले आहेत, त्यामुळे काही व्होलॅटिलिटी आली, अनसर्टनिटी वगैरे क्रिएट झाली। इन्व्हेस्टर आणि इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स ऑल्सो स्टार्ट पुटिंग मनी इन गोल्ड आणि यामुळेच या गोल्ड प्राइजेस अप होताना दिसत आहेत आणि अप होत आहेत। त्याच्या पुढे म्हणजे आता भारताची अर्थात आपली फॉरेन करन्सी एक्सचेंज इम्प्रूव्ह झाली आहे व भरपूर टाईम नंतर ऑलमोस्ट 650 बिलियन प्लस झालेली आहे। आपली फॉरेक्स रिझर्व वगैरे वाढली आहे, म्हणजेच ती $15 बिलियन वाढली आहे लास्ट वीकमध्ये। याचे मेन रिझन हे आहे की बेसिकली आता डॉलर इंडेक्स खाली पडत आहे। डॉलर इंडेक्स ऑलमोस्ट 110 वरून 104च्या ही खाली आला आहे, तर त्यामुळे डॉलर रिव्हॅल्युएशन जो आहे तो म्हणूनच आपले जे फॉरेक्स करन्सी रिझर्व आहेत इन टर्म्स ऑफ डॉलर्समध्ये, त्यानुसार आपले एकूण रिझर्व वाढले हे एक कारण राहिले आहे आणि RBIने काही फॉरेक्स एक्सचेंज स्वॅप देखील केले आहेत। डॉलर रुपीज बाय स्वॅप केले आहेत, ज्याने जस्ट टू इम्प्रूव्ह बँकिंग सिस्टम लिक्विडिटी ॲज वेल, तेही आता रिसेंटली केलं होतं आणि त्यामुळे हे थोडंसं भरपूर राहिलं आहे। करंटली RBIने सांगितलं आहे की त्यांच्याकडे गोल्ड रिझर्व ऑलमोस्ट $74 बिलियन आहेत आणि फॉरेक्स करन्सीचे टोटल असेट त्यांच्याकडे $557 बिलियन आहेत। ओव्हरऑल आपल्या फॉरेक्स एक्सचेंजमध्ये या गोष्टी वगैरे आहेत आता, तर RBIकडून ओव्हरऑल या गोष्टी वगैरे पुन्हा एकदा समोर आलेले आहेत। आणि तसंच पुढील म्हणलं तर आता सुप्रीम कोर्टाने एक रुलिंग आणली आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे की इट इज ओके फॉर स्टेट। अगोदर त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे ते मिनरल्स राईट्स अँड मिनरल्स बोरिंग लेंडर्स जे आहेत ते स्वतःचे कर वगैरे लावू शकतात, टॅक्सेस वगैरे लावू शकतात। यापूर्वी
रॉयल्टीज वगैरे मिळत होती, आता ते त्यांना बोलत आहेत की आपण आता टॅक्सेस वगैरे लावू शकता की जेथे की आपले कोणते मिनरल्स आहेत जे की कोणती तरी कंपनी यूज करत असेल तर आपण कर वगैरे आकारू शकता। त्यामुळे आता तमिळनाडूने बेसिकली नवीन टॅक्स रेट टाकला आहे, ज्यामुळे की त्यांना 3450 कोटी रुपये वगैरे मिळू शकतात आणि त्यात 160 पर टन्स ऑफ लाईमस्टोन्स मायनिंगवरती। यामुळे एक्सपेक्टेशन आहे की कमी जास्त प्रमाणात प्राइजेस हाईक होऊ शकतात फॉर सिमेंट मेकर्स। ही थोडीशी निगेटिव्ह न्यूज होती फॉर सिमेंट परफेक्टिवली रिसेंटली। तसंच पुढे म्हणलं तर आधार पुनावालाकडे एक मेग्ना इन्शुरन्स कंपनी आहे, ज्यात त्यांचे स्टेक आहेत आणि ते आता पतंजली आयुर्वेदला विकण्याची योजना वगैरे आखत आहेत। ते आणखी एक कंपनी DS ग्रुप म्हणून आहे, तीही यामध्ये इंटरेस्टेड आहे, जी की फूड बेवरेजेसमध्ये काम करत असते। करंटली एक्सपेक्टेशन आहे की यानंतर मेग्ना जनरल इन्शुरन्समध्ये ही पतंजली आयुर्वेदिक आणि ही जी ग्रुप जो आहे तो येथे वगैरे बाहेर वगैरे आहेत, त्यांच्याकडे एक जनरल इन्शुरन्स कंपनी देखील असेल, यांच्याकडे येईल पुन्हा। ही ऑलमोस्ट 4,500 करोडची डील आहे। आधार पुनावालाकडे एक सोनोट प्रॉपर्टीज म्हणून एक कंपनी आहे, त्यांच्याकडे ती ही स्टेक वगैरे ओन करते मेग्ना जनरल इन्शुरन्समध्ये। तर आता रामदेव बाबा पतंजली आयुर्वेदिक जी कंपनी आहे ती कंपनी वगैरे यामध्ये म्हणजे इन्व्हॉल्व होत आहे। ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे। अर्थात FMCG कंपनी आता इन्शुरन्स कंपनीमध्येही प्रवेश करत आहे। आता याविषयी अधिक माहिती माझ्याकडे नाही, म्हणजे स्ट्रक्चर याची कशा असेल याची डिटेल माहिती आणखी आलेली नाही की ही लिस्टेड एंटिटीज पतंजलीचा पार्ट असेल की किंवा पतंजलीच्या पॅरेंट कंपनीचा पार्ट असेल किंवा राहील, हे सांगितलं गेलं नाही, त्याची माहिती आली नाही। तर ते आल्यानंतर ते आपल्याला शोधावं लागेल पुढे काय होऊ शकतं आणि ते समजून घ्यावे लागेल। तर पुढे म्हणलं तर रोज मेटॉर्स डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेडने ओला इलेक्ट्रिकला अंदाजे 18 ते 20 कोटी रुपयांचे पेमेंट न भरल्याबद्दल न्यायालयात त्यांना खेचलं आहे। ही जी गोष्ट आहे त्यांच्या सबसिडरीमध्ये वगैरे घडत आहे, त्यामुळे आज स्टॉकवर चांगला प्रेशर निर्माण झालेला आहे। तर पुढे म्हणलं स्पाइसचे चेअरमन आणि MD अजय सिंह यांनी ब्लॉक डीलद्वारे एअरलाइन्समधील काही भाग भांडवल विकलं आहे। ऑलमोस्ट 52 करोड रुपयाचे स्टेक त्यांनी सोल्ड केलेत असे सांगितलं जात आहे। तर अगेन कंपनी एक चांगली कामगिरी करत नाही अँड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर पुन्हा शेअर विकत असतील तर हे पुन्हा नक्कीच कंपनीसाठी एक रेड फ्लॅग असू शकतो। तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।